दादा नमस्कार. नमस्कार. आता ही नळवणे गाव कुठली वस्ती? हे गावठाणच आहे. अच्छा गावठाणच आहे. इकडे पिण्याच्या पाण्याची काय सोय? पिण्याचं पाणी आम्ही तळ्यातलं पाणी उपसा केलं, कारण आम्हाला ते उकरायचं चालू आहे. 2 मशनी टँकर डंपर वगैरे चालू आहे. काय चालू डंपर आला एकूण. तर मग पाणी नसल्यामुळं माझे सरपंच तुषार देशमुख यांनी काही दिवस स्वतः पैसे घालून टँकर दिले गावाला, आणि आता शासकीय टँकर चालू झालाय. तो वाड्या वस्त्यांना गावठाणला पाणी पुरवतो. ते पाणी पुरतं का? आता भरपूर पाणी, टँकरही भरपूर पाणी. तिथे एक सामुदायिक विहीर, खराब पाणी पण ती वापरायला आम्ही. इथे एक विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी पूर्ण खराब आहे. हा नाही, हे खराब झाले पण ते वापरायला चालते. आता मी नवलेवाडीला गेलो होतो, तिथले लोक म्हणाले तिथे एक हापसा आहे. हा तो हापसा खराब झालेला आहे, त्याला पाणी चांगलं नाही. सॉरी, पाणी चांगलं आहे पण हापसा खराब आहे. एक हांडा पाणी भरायला 10 मिनिटं लागतात. बरोबर, खराब झाला असेल. आणि जे टँकरमध्ये पाणी येतं ते सुद्धा एवढं प्यायला खास नाही असं म्हणणं आहे. टँकरचं पाणी चांगलं आहे साहेब. कुठून आणलं बरोबर? आता ते मला नाही सांगता यायचं, पण पाठीमागं जो तुषार देशमुख आणत होता ना, ते मांडवलचं पाणी होतं. आता हा शासकीय हा कुठं आणतो मला नेमकी माहीत नाही. इकडे जलजीवन मिशनचं पाणी चालू झालं की नाही, ती इकडे योजना आहे की नाही? का बेले प्रादेशिक आहे? कोणतंच अजून तसं पाणी आलेलंच नाही. कोणतंच. सरपंच कोण आहेत? आता अर्चना ओवाळे सध्या प्रशासक म्हणून. असे प्रशासक म्हणून? प्रशासक आहे. आता प्रशासक नाही, मग ते प्रशासक नाही. मुदत संपली त्यांची. असे मुदत संपलेली आहे. ग्रामसेवक कोण आहेत? ग्रामसेवक मला नेमकी नाही सांगता यायचं, आता बदली झालेली नाही. तालुक्याचे आमदार कोण आहेत? सोनवणे साहेब. काय सोनवणे साहेबांकडे काय मागणी? काय रे, आमचं हे पाण्याचं आता साहेब खरं सांगायला गेलं ना, आमचे पाठरा कोणत्याच आमदार खासदाराचं लक्ष नाही आहे. पण आता आम्ही स्वतः गाव बैठका घेऊन आम्ही तयार झालो. स्वतः पैसे काढून आम्ही विहिरीवाल्याकडून 15,000 घेतलेत, घरटी 2,000 रुपये असं करून आम्ही तळ्यात उकरायचं काम चालवलेलं आहे. आता तळ किती आहे? मोठं तळ आहे का? दोन्ही तळ्यामध्ये मस्ती चालू आहे आता सध्या. डंपर तिथे चालू काय आहे. माती काढायची? माती मुरम काय निघन तेवढं काढून घेतो. मग तो कोणाला टाकायचा माती मुरुम? शेतकऱ्याला देतो. शेतकऱ्यांकडून गाड्यांचं भाडे घेतो. अच्छा, म्हणजे ज्याला माती मुरुम पाहिजे त्याला? त्याच्याकडून भाडे घेतो. तळ कोणाच्या मालकीचं आहे? शासकीय. मग शासनाची मंजुरी घेतली का? हा, तहसीलला आम्ही अर्ज केला होता. तुषार देशमुख गेलो होतो. साहेब म्हटले मंजुरीची काही गरज नाही, तुम्ही ते उकरू शकता. अच्छा, मंजुरीची गरज नाही म्हणाली. हा. कधीपासून माती काढताय? हे जवळजवळ 20-25 दिवस झाले असतील चालू आहे काम. बहुत महिला आहे तळ्यामध्ये. व्यवस्थित चालले? हा, दडीच्या दडी. महिला काढल्यावर माती काढल्यानंतर आम्हाला शासकीय पाणी मागायची गरज नाही येणार. एवढं आमचं पाणी साठा होईल. प्यायचं तर बनबन भेटेल कायमस्वरूपी. हा. इकडे शेतीला पाणी? शेतीला नाही साहेब पाणी. 2 पीक निघतात कस तरी. आता निवडणुका आल्या की सगळे पुढारी म्हणतायत तुम्हाला आम्ही पाणी देऊ. हा, पठराचं मतदान त्यांना पाहिजे असतं, पण आमच्या नंतर कोण दुर्लक्ष करत सगळं, कोणीच पाहत नाही. काय म्हणजे पठाराची फसवणूक म्हणायचं का काय? आता तसं साहेब बनावं लागेल ना. आता माझं 63 वर्षाचं झाले, आतापर्यंत मी तेच पाहत आलोय. निवडणूक आली का फक्त मग हा पठार आहे आपला सगळं आपलं. तसं पाहायला गेलं आमची पठारावची गाव आहेत साहेब, पारनेरला जोडली पाहिजेत. तिथं भरपूर फॅसिलिटी मिळतात. मग काटारवाडा, पळसपूर आम्ही सारखीच आहेत ना. ते पठाराव आम्ही पठाराव ज्या जिल्ह्यात राहून आमचा काहीच फायदा नाही तसा. या तालुक्यात राहून? हा, काय फायदा नाही. तुमचं नाव काय? रामनाथ भागूजी शिंदे. गैरसोय आहे? गैरसोय आहे बरं. समस्या 5वीला पुजलेली आहे. आता मग आम्ही आलो तर म्हातारच झालो ना. आता काय, जानेवारी महिना संपला, शाळा पायी केल्या आम्ही आण्यात जाऊन 6 वर्ष. जानेवारी महिना संपला की मग पाण्याची चणचण सुरू डिसेंबर एंडलाच होती. डिसेंबर एंडला चालू होते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.